मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना दिसून आलेल्या बंडखोरीमुळे एकीकडे राजकीय वातावरण तापलं असताना आता मराठी आणि अमराठी वाद पेटलाय। कृपाशंकर सिंग यांनी उत्तर भारतीय महापौर होणार असं वक्तव्य केल्यानं वादात ठिणगी पडली आहे। पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। मुंबईचा महापौर मराठी की अमराठी? भाजपकडून 92 मराठी उमेदवार मैदानात। ठाकरे बंधूंना शह देण्याची भाजपची रणनीती। मुंबईसह राज्यातील 29 महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे। महाराष्ट्रात एखाद्या निवडणुकीची वाट एवढी या अगोदर कधीही पाहिली गेली नसेल। महानगरपालिकांच्या निवडणुकांची वाट जवळपास 10 वर्ष पाहिली गेली। त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षांनी या महापालिकांवर सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे। त्यामुळेच नागरिकांच्या प्रश्नांऐवजी ही निवडणूक भावनिक मुद्द्यांवरच रंगू लागली आहे। या निवडणुकांच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तब्बल दशकभरानंतर एकत्र आले। ठाकरे बंधूंकडून मराठीचा मुद्दा उचलून धरण्यात आला। त्यामुळेच ठाकरेंना शह देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनीही मराठीवर लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळत आहे। भाजपनं जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत मराठी उमेदवारांना अधिक संधी दिल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबईत भाजपनं 92 मराठी, 15 उत्तर भारतीय तर 30 इतर भाषिक उमेदवार दिले। ठाण्यामध्ये 30 मराठी, 2 उत्तर भारतीय आणि 8 इतर भाषिक उमेदवार आहेत। मीरा भाईंदर महापालिकेमध्ये 39 मराठी, 14 उत्तर भारतीय आणि 34 इतर भाषिक उमेदवार आहेत। कल्याण डोंबिवलीत 51 मराठी, 2 उत्तर भारतीय आणि 1 अमराठी भाषिक उमेदवाराचा समावेश आहे। उल्हासनगरमध्ये 38 मराठी, 10 उत्तर भारतीय आणि 30 इतर भाषिक उमेदवार भाजपने दिले। तर भिवंडी महापालिकेत 21 मराठी, 1 उत्तर भारतीय आणि 3 इतर भाषिक उमेदवारांना भाजपनं संधी दिली आहे। बहुतांश महापालिकांमध्ये भाजपनं मराठी उमेदवारांना संधी दिली असली तरी भाजप नेते कृपाशंकर सिंग यांनी महापौर पदाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकारण तापलंय। उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू या वक्तव्यानंतर विरोधकांनी भाजपला घेरलंय। संदर्भ में आपने कहा कि उत्तर भारतीय का महापौर बने, तो इसको संभव बनाने के लिए क्या कोशिश करेगी उत्तर भारतीय? संभव बनेगा ना, बनाएंगे ना। हम इतना नगर सेवक चुन देंगे कि उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। बघा, भाजपचं ठरलंय की मुंबईत किंवा अन्यत्र मराठी महापौर होऊ द्यायचा नाही, हा भाजपचा अजेंडा आहे। आणि भाजपनं त्यासाठी कृपाशंकर सिंगची नेमणूक केली, हे वातावरण निर्माण करण्यासाठी। कृपाशंकर सिंग हे भाजपचा बोलका पोपट आहे, बोलका पत्थर आहे बरं का। आणि भारतीय जनता पक्षाचे कारस्थान आहे। ते आधी वातावरण निर्मिती करतात, चाचपडून पाहतात आणि त्यांना मुंबईमध्ये मराठी माणसाच्या डोक्यात दगड घालायचाच आहे। त्यांनी ठरवलं आहे की मुंबईमध्ये मराठी माणसाचं डोकं फोडायचं, दगड घालायचं, डोक्यात खतम करून टाकायचं। आणि कृपाशंकर सिंगचं वक्तव्य हे अनावधानानं केलेलं नसून ही भारतीय जनता पक्षाची रणनीती आहे, ही वातावरण निर्मिती करायची। भाजप मुद्दामून हिंदी भाषिक मराठी भाषिकांचा मुद्दा उपस्थित करून मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करते आहे। जनतेच्या प्रश्नावर तुम्ही जा। आज तुमचं सरकार 11 वर्ष महाराष्ट्रामध्ये आहे। तुमच्या सरकारने या महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेसाठी काय केलेलं आहे ते आपण सांगावं। आणि कर्ज घेऊन लोकांवर किती कर्ज लादलं आणि त्याच्यात भ्रष्टाचार तुम्ही किती केला ते त्यांनी सांगावं। तेव्हाच खऱ्या अर्थानं दूध का दूध पाणी का पाणी होईल। विरोधकांच्या टीकेला सत्ताधाऱ्यांनीही उत्तर दिलंय कि तो हिरवा साप वारिस पठाण धमक्या देतोय की मुंबईचा महापौर हा कोणी खान, पठाण किंवा अब्दुल बनू शकतो। मुंबईचा महापौर कोणीतरी बुरखावाली महिला पण बनू शकते। तेव्हा कुठल्या ठाकरे गटातल्या लोकांना मिरची लागली, कोण बिळातून बाहेर आले, कोणी आक्षेप घेतला। पण जेव्हा कृपाशंकर सिंगनी मुंबईचा महापौर हा उत्तर भारतीय बनू शकतो असं म्हटलं तर हे सगळेच बिळातून बाहेर आले, बोंबलायला लागले। जेणे काय हिंदूंमध्ये फूट पाडण्याची सुपारीच या लोकांनी घेतलेली दिसते। संजय राऊत आणि उबाटा गटाला माझा सवाल आहे की तुम्ही कुणाला महापौर करू इच्छिता,
मुंबईमध्ये मुस्लिम आणि खान महापौर करण्याचा प्रयत्न तुमच्या माध्यमातून सुरू आहे. हे महाराष्ट्रानं बघितलंय. उबाटा गटाचा अजेंडा काय आहे हे महाराष्ट्रानं बघितलंय. त्यामुळं तुम्ही मुस्लिम मतांवर आणि हिरव्या मतांवर जिंकण्याचा प्रयत्न करताय हे देखील महाराष्ट्रानं बघितलंय. आणि त्यामुळं तुम्ही महापौर कोणाला करणार याची संपूर्ण माहिती महाराष्ट्राला आहे. संजयजी राऊत, आधी तुम्ही तुमचा अजेंडा स्पष्ट करा. तुम्ही तुमचा धर्म सोडून दिला. भाजपने ठाकरेंना शह देण्यासाठी अधिकाधिक मराठी उमेदवार दिलेत. असं असतानाच मराठीचा मुद्दा, मराठी महापौर यावरून सध्या राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. प्रचाराच्या तोफा धडाडण्यास सुरुवात होताच मराठीच्या मुद्द्यावरून राजकीय लढाई आणखी जोरदार होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.